श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, आपलं मनपूर्वक स्वागत आहे भक्तिरस यूट्यूब चॅनलवर. भक्तांनो, 2026 मध्ये येणारे सूर्यग्रहण अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. हिंदू धर्मात ग्रहण काळाला आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि शक्तिशाली वेळ मानले जाते. सूर्यग्रहण म्हणजे काय? जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि सूर्य पूर्ण किंवा अंशतः झाकला जातो तेव्हा त्याला सूर्यग्रहण म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार सूर्यग्रहणाच्या वेळी वातावरणात नकारात्मक ऊर्जा वाढते, त्यामुळे पूजा, जप, दान यांना विशेष महत्त्व असते. 22 जून 2026. कधी आहे सूर्यग्रहण? 17 फेब्रुवारी 2026 रोजी सूर्यग्रहण आहे. सोमवती अमावस्येनंतर लगेच हा योग येत आहे, त्यामुळे त्याचे धार्मिक महत्त्व अधिक वाढले आहे. ग्रहण काळात काय करावे? 1. मंत्र जप करा. ओम नमः शिवाय किंवा ओम सूर्याय नमः या मंत्रांचा जप करा. ग्रहण काळात केलेला जप अनेक पटींनी फलदायी मानला जातो. 2. ध्यान आणि नामस्मरण करा. घरात शांत बसून भगवान शिव, श्रीराम किंवा आपल्या इष्टदेवतेचे नामस्मरण करा. 3. दान करा. ग्रहण संपल्यानंतर अन्नदान, वस्त्रदान, तीळदान किंवा दक्षिणा देणे अत्यंत पुण्यदायी असते. 4. स्नान करा. ग्रहण संपल्यानंतर गंगाजळ किंवा स्वच्छ पाण्याने स्नान करून घर शुद्ध करा. ग्रहण काळात काय करू नये? अन्न शिजवू नये, जेवण करू नये, शुभ कार्य सुरू करू नये, झोप घेऊ नये. गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी. धारदार वस्तू वापरू नयेत. बाहेर जाणे टाळावे. सूर्यग्रहण विशेष सेवा. 1. भगवान शिव अभिषेक. दूध, पाणी, बेलपत्र अर्पण करून शिवलिंगावर अभिषेक करा. 2. आदित्य हृदय स्तोत्र पठण. सूर्यदेवाची कृपा मिळवण्यासाठी आदित्य हृदय स्तोत्र म्हणणे अत्यंत प्रभावी आहे. 3. तिळाचा दीप लावा. संध्याकाळी काळ्या तिळाच्या तेलाचा दीप लावल्यास दोष कमी होतात. 4. पितृतर्पण. ग्रहणकाळ पितृकार्यासाठी शुभ मानला जातो. ग्रहणानंतर काय करावे? 1. संपूर्ण घर स्वच्छ करा. देवघर शुद्ध करा. नवीन अन्न बनवा. गाईला किंवा गरिबांना अन्न द्या. महत्त्वाची सूचना. भक्तांनो, ग्रहण म्हणजे भीती नव्हे, ती एक आध्यात्मिक साधनेची संधी आहे. योग्य श्रद्धा आणि नियम पाळल्यास ग्रहण आपल्यासाठी अत्यंत लाभदायी ठरू शकते. समारोप. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि भक्तिरस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय सूर्यनारायण. हर हर महादेव.